नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे आळस. आपल्या यशाच्या मार्गातील हा सर्वात मोठा दगड आहे आणि आज आपण आपला आळस दूर करण्याचे उपाय जाणून घेणार आहोत. आजच्या जगात यश मिळवण्याच्या अनेक संधी आहेत. या संधीचा उपयोग करून लोक यशाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पण यशाच्या मार्गात पुन्हा पुन्हा मोठमोठे दगड आपला मार्ग अडवतात. त्या दगडाचे नाव आहे आळस. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला गेलाय. पण यशस्वी होण्यासाठी तुम्हाला यशाच्या मार्गावरचा हा सर्वात मोठा दगड फोडावा लागेल. हे करणं खूप कठीण नाही. यशस्वी लोक हे करून दाखवतात. तुम्हीही तुमच्या मार्गावरून हा आळशीपणाचा दगड दूर करू शकता. आळशीपणामुळे लोक कोणतेही काम नीट करू शकत नाहीत आणि जेव्हा ते अयशस्वी होतात तेव्हा ते सर्व दोष त्यांच्या नशिबाला देतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. यश मिळवण्यासाठी सक्रिय असणं खूप गरजेचं आहे. तुम्हालाही जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुमचा आळस दूर करून ॲक्टिव्ह जीवनशैलीचा अवलंब तुम्हाला करावा लागेल. आता प्रश्न असा आहे की आळस कसा टाळायचा, किंवा आळस कसा कमी करायचा, किंवा तो दूर कसा करायचा. आळशीपणावर मात करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आळशी आहात हे स्वीकारलं पाहिजे. हे केल्यानंतरच तुम्ही आळशीपणाची कारणं शोधू शकता आणि त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी पद्धती वापरू शकता. यानंतर तुम्हाला आळशीपणाची कारणं सापडतील. तुम्हाला आळस कशामुळे येतो ते शोधा. आळशीपणाची काही कारणं आहेत, जसं की जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर तुम्हाला तुमच्या मनात आणि शरीरात आळस जाणवेल. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्लं किंवा दिवसभरात वेळेवर जेवले नाहीत तर आळस तुम्हाला घेरून त्रास देते. जरी तुम्ही नकारात्मक विचार करत असाल तरी आळशीपणा तुम्हाला लवकरच जाणवेल, कारण नकारात्मक विचार आणि आळस एकत्र राहतात. आता आळस दूर करण्याचे उपाय आपण समजून घेऊ. मनाशी निश्चय केल्यास कोणतीही व्यक्ती आळस दूर करण्याचे उपाय अंगीकारून आळसावर विजय मिळवू शकते. त्यामुळे तुम्हाला जर यशाच्या मार्गात कोणतीही अडचण न येता पुढे जायचं असेल तर तुम्ही हे उपाय नक्की वापरून पहा. पहिला उपाय म्हणजे कामाच्या परिणामांचा विचार करा. जर तुम्हाला आळशीपणाने घेरलं असेल तर त्या कामाच्या फायद्यांचा विचार करा जे आळसामुळे तुम्हाला करता येत नाही. कामाच्या परिणामांचा विचार करा. असं केल्याने तुम्हाला ते काम करण्याची इच्छा निर्माण होईल आणि तुम्ही ॲक्टिव्ह व्हाल. दुसरा उपाय म्हणजे कामाचे तुकडे करा. अनेक वेळा मोठी कामं पाहूनही आळस येतो. तसं असेल तर त्या कामाचे तुकडे करा. आता तेच काम सोपे होणार. प्रथम एक तुकडा पूर्ण करा, नंतर काही वेळाने दुसरा पूर्ण करा. जसजसे काम पूर्ण होईल तसतसा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आळस दूर होईल. पुढचा उपाय म्हणजे कामादरम्यान ब्रेक घ्या. कोणतंही काम सतत करू नका. असं केल्याने तुम्हाला थकवा येईल आणि तुम्हाला आळशीपणा जाणवेल. काम करत असताना दरम्यान विश्रांती घेत राहा. अशा प्रकारे आळस तुमच्यात येणार नाही आणि तुम्ही काम सहज पूर्ण कराल. पुढचा उपाय म्हणजे स्वतःला आतून प्रवृत्त करा. आळस दूर करण्यासाठी तुम्ही स्वतःला आतून प्रवृत्त करू शकता. तुम्ही स्वतःला बाह्य प्रेरणेने देखील प्रेरित करू शकता. यासाठी तुम्ही एखादा प्रेरणादायी व्हिडिओ पाहू शकता किंवा एखादं प्रेरणादायी भाषण ऐकू शकता. हे सर्व तुम्हाला प्रेरणा देतील आणि तुमचा आळस दूर होईल. पुढचा उपाय म्हणजे तुमचं ध्येय लक्षात ठेवा. प्रत्येक व्यक्तीचं एक ध्येय असतं. जेव्हा केव्हा तुम्हाला आळस जाणवेल तेव्हा लगेच तुमचं ध्येय लक्षात ठेवा. असं केल्यानं तुम्हाला उत्साही वाटेल आणि तुमचा आळस लगेच दूर होईल. जर तुमच्याकडे कोणतंही ध्येय नसेल तर ते आजच ठरवा आणि आळस दूर करा. पुढचा उपाय म्हणजे एका वेळी एकच काम करा. आळस तुमच्यात येऊ नये असं वाटत असेल तर एका वेळी एकच काम करा. काही लोकांना एका दिवसात किंवा एकत्र अनेक कामे करायची असतात, पण जेव्हा ते कामे पूर्ण करू लागतात तेव्हा अनेक कामं पाहून त्यांना आळशी वाटायला लागतं. म्हणून एका वेळी एकच गोष्ट करण्याची स्वतःला सवय लावा. पुढचा उपाय म्हणजे वेळ वाया घालवू नका. वेळ म्हणजे पैसा असे म्हणतात आणि ते बरोबरही आहे. आणि आपण आपल्या टाईम मॅनेजमेंट या बुक समरीमध्ये वेळेबद्दल डिटेलमध्ये जाणून घेतलेलंच आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला आळस वाटत असेल तेव्हा विचार करा की तुम्ही आळशीपणामुळे किती वेळ वाया घालवत आहात. जेवढा वेळ तुम्ही वाया घालवत आहात तेवढे जास्त पैसे तुम्ही गमावत आहात. कोणालाही त्यांचे पैसे गमवायचे नाहीत. असा विचार केल्याने तुम्ही आळशी व्यक्तीपासून सक्रिय व्यक्ती व्हाल. पुढचा उपाय म्हणजे दिरंगाई टाळा.
कोणतंही काम पुढे ढकलणं थांबवा, कारण काम पुढे ढकलणं यालाही आळस म्हणतात. जी लोक काम टाळतात त्यांना आळशी म्हणतात. काम पुढे ढकलून ठेवल्याने काम पूर्ण होत नाही, उलट पुढे ढकलण्याची सवय बनून जाते. त्यामुळे विलंब थांबवा, आळस आपोआप पळून जाईल. पुढचा उपाय म्हणजे यशस्वी लोकांचा विचार करा. जेव्हा आळस तुम्हाला घेरतो तेव्हा यशस्वी लोकांचा विचार करा, त्यांच्याबद्दल वाचा. यशस्वी लोकांनी आळशीपणावर मात कशी केली याचा विचार करा. त्यांनी स्वतःला सक्रिय कसं ठेवलं. यशस्वी लोकांकडून जाणून घ्या की ते आळशी न होता पुढे कसे गेले आणि त्यांनी यश कसं मिळवलं. पुढचा उपाय म्हणजे कामावर प्रेम करा. तुम्ही कोणतंही काम करा, जर तुम्ही त्या कामावर प्रेम करायला शिकलात तर ते काम करताना तुम्हाला कधीच आळस वाटणार नाही. प्रेमात खूप शक्ती असते हे खरंय. यासाठी तुमच्या आवडीचं काम करा किंवा तुम्ही करत असलेल्या कामावर प्रेम करायला सुरुवात करा. पुढचा उपाय म्हणजे कामाचं नियोजन करा. तुम्ही जे काही काम कराल ते नियोजन करून करा. कोणतंही काम नियोजनाने केल्यास आळस येत नाही. त्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगलं वाटतं, कारण आपल्याला कोणतं काम कधी करायचंय हे कळतं. तुमच्या प्लॅनमध्ये शक्य तितकी कामे ठेवा. दिवसभरात तुम्हाला आळस वाटू नये म्हणून त्या दिवशी करावयाच्या कामांची यादी तयार करा आणि त्या यादीला त्या दिवसाचं टार्गेट बनवा. असं केल्याने तुम्हाला कळेल की ही सर्व कामे तुम्हाला आजच करायची आहेत आणि तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. पुढचा उपाय म्हणजे सकारात्मक विचार करा. जर तुम्ही सकारात्मक विचार करायला सुरुवात केली तर आळस तुमच्याकडे कधीच येणार नाही, कारण आळस हा नकारात्मक विचारांचा परिणाम आहे. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा आणि आळस टाळा. पुढचा उपाय म्हणजे पूर्ण झोप घ्या. जर तुम्ही रात्री 6 ते 8 तासांची पूर्ण झोप घेतली तर तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. तुम्हाला दिवसभर ताजंतवानं वाटेल. रात्रीची नीट झोप न लागणं हे दिवसभर सुस्तीचं एक मुख्य कारण आहे. पुढचा उपाय आहे तुमचा आहार संतुलित ठेवा. म्हणजे सकाळचा पोटभर नाश्ता करा आणि दुपारचं आणि रात्रीचं जेवण जरा हलकंसं करा. पोटभर नाश्ता तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवेल आणि दुपारचं आणि रात्रीचं हलकं जेवण तुम्हाला थकवा जाणवू देणार नाही. पुढचा उपाय म्हणजे व्यायाम करा. रोजचा व्यायाम केल्याने तुम्ही निरोगी राहता आणि तुमचं शरीर फिट राहतं. याशिवाय तुम्ही ध्यान आणि योगासनेही करू शकता. यामुळे तुम्हाला आळस जाणवणार नाही. आळस दूर करण्याचा पुढचा उपाय म्हणजे काहीतरी नवीन करा. रोज एकच काम केल्याने तुम्हाला त्या कामाचा कंटाळा येऊ लागतो. त्यामुळे कधीतरी काहीतरी क्रिएटिव्ह करा, काहीतरी नवीन करा. महिन्यातून एकदा तुमच्या आवडत्या ठिकाणी सहलीला जा. तुम्ही तुमच्या आवडीचं संगीत ऐकू शकता किंवा एखाद्या बागेत फिरायला जाऊ शकता. हे उपाय तुम्हाला तुमचा आळस दूर करण्यासाठी नक्की मदत करू शकतील. हे उपाय करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती म्हणजे मनाची खंबीरता. जर तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेतलात तर तुम्ही ते नक्कीच कराल. आता तुम्ही तुमचं मन कामाच्या दिशेने वळवायचे की आळसाच्या दिशेनं हे तुमच्यावर अवलंबून आहे. हा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.